हाय हॅलो नमस्कार, मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। कसे आहात सर्वजण? तर चला आता जवळजवळ आताचा टाइम दाखवते। वाजलेले आहेत 5:30 वाजून 5 मिनिटं झालेत। घड्याळ 5 मिनिटं पुढे आणि अशा टायमाला मी आज व्हिडिओला सुरुवात केली आहे। तर आज मी तुमच्या सोबत आहे ना माझं 5:30 पासून तर रात्री 10 पर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे। इथं आल्यापासून आहे ना रुटीन थोडंसं बदललंय। जे काही बदल झालेत ना ते सर्व काही मी शेअर करते आजच्या व्हिडिओमध्ये। आणि घरात आहे ना खूप सारा पसारा होतो इथं आल्यापासून, कारण रुई आहे ना म्हणजे खेळायला मग काही ना काही पसारा काढती। हे बघा, जसं की आता इथे आहे ना तिने चप्पल काढली। ही चप्पल आहे ना एका ताईंनी मागे कमेंट केली होती की या चप्पल आहे ना म्हणजे बाहेर गरीब मुलांना देत चला, तर त्यासाठी मी काढली होती। तिला येत नाही तर तिने अशी मग घरात असा पसारा घालून ठेवला। तर चला आता इथून पुढचं रुटीन तुमच्याशी शेअर करते। व्हिडिओ स्किप न करता बघा। कुठे गेली तिचा अवतार बघा कसं झालाय। कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल खरंच मनापासून आभारी आहे। तर इथं ना आधी मी घेतलं किचन आवरायला। तर किचन मध्ये कसं रुई घरी आणि ना 4 वाजता आले तर मग त्यांचं जेवण झालं, त्यामुळं ते भांडे पडलेले होते तर ते व्यवस्थित आवरून घेतले। आणि मुलं घरी असले मग सारखं म्हणजे काही खायचं वगैरे असं चालूच असतं, त्यामुळं भांडे पडतात दिवसभराचे। तर इथे ना मी तिला मोठं ॲपल बोर होतं ना ते कट करून दिलं। ती म्हणे आंबट आहे, तर तिला म्हटलं आंबट नाहीये खा म्हणून, कारण ते कसं ते बोर पिकल्यावरती छान नाही लागत। जोपर्यंत ते थोडेसे कच्चे असतात ना तोपर्यंत चांगले लागतात। आणि हे गाजरं वरती काढले जेणेकरून आहे ना संध्याकाळी त्याचा हलवा बनवून टाकल मी, कारण ते थोडेसे सुकायला लागले होते। त्यानंतर इकडे लगेच घेतले भांडे लावण्यासाठी, कारण किचन रिकामा असलं ना संध्याकाळच्या टायमाला तर छान वाटतं। आणि ही जी समोरची दिशा आहे ना ती पश्चिम येते, त्यामुळे ना त्या साईडने खूप असं ऊन पडतं आणि ऊन चमकतं। तर खिडकीवर ऊन पडलेलं होतं ते खूप असं चमकत होतं। आणि इथं बघा मी लगेच भांडे लावून घेते। आणि जे काही कामं असतात ना ताईंना आपले संध्याकाळचे ते ना थोडे पटपट आवरले ना तर आपल्याला संध्याकाळी आपल्याला थोडासा आराम भेटतो। रात्री म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतर आपण स्वतःसाठी वेळ देऊ शकतो। तर मी तेच करते, हे काम आहे ना थोडे पटपट आवरून घेते, म्हणजे अजिबात मध्ये टाइमपास करत नाही। टाइमपास म्हणजे कसं आपण मोबाईल बघत बसतो, तर मोबाईल नाही बघत बसत। आणि अहोंशी जे मला काही बोलायचं आहे ना ते मग म्हणजे आम्ही असं काम करता करताच बोलून घेतो, कारण निवांत असा वेळ आपल्याला भेटतच नाही बोलायला। त्यामुळं त्यानंतर आहे ना इथं लगेच मी चहा ठेवला। तर आज चहा आहे ना कोराच घ्यायचा आहे, दूध पण संपलेलं आहे। मी ना अहोंना दूध आणायला सांगायचे विसरून गेले होते, त्यामुळे इथं आता चहा कोराच आहे। साखरेचा चहा ठेवला। आणि चहा कसं उन्हाळ्यामध्ये नको वाटतो प्यायला, पण एक ती तलप येते ना संध्याकाळच्या टायमाला, त्यामुळं मग चहा घेत असतो, जास्त नाही थोडासा। आणि इथं किचन आहे ना लगेच थोडंसं झटकून घेतलं, जे काही म्हणजे थोडीशी घाण वगैरे जी काही पडलेली असेल मग ती झटकून घेतली। आणि जे कढईत आहे ना तेल आहे, कढईमध्ये तेलात आहे ना पोंगे तळले होते रुईला, तर मग ते तेल तसंच कढईमध्ये ठेवलं। म्हटलं संध्याकाळी ओतून घेऊ आणि त्या कढईतच मग भाजी बनवू। तर इथं माझा चहा झालाय। त्यानंतर आहे ना लगेच मी इकडं कपडे आवरण्यासाठी घेतले, जे की ना धुतलेले कपडे 2 दिवसाचे माझे घड्या घालायचे पडले होते। जास्त काय मी ठेवत नाही, पण मग जर कधी बाहेर जाण्यात आलं ना संध्याकाळच्या टायमाला तर त्यावेळेचे राहतातच। कारण कसं एकदा कपड्याचा ढिगारा एकदा आपण मांडायला सुरुवात केली एकावर एक तर ते खूप दिवस तसंच राहतो। आणि मग नंतर खूप कपडे झाले की आपल्याला कंटाळा येतो, त्यामुळे ना कपडे लगेच आवरून घ्यायचे। तर इथं बघा मी सर्व कपड्यांच्या घड्या घालून घेते। आणि तुम्ही बघितलं असेल चहा करताना झालं किंवा इथं कपड्यांच्या घड्या घालताना माझं अहोंशी बोलायचं काम चालूच आहे, कारण जे काही बोलणं असतं ना ते मग म्हणजे बोलून झालं की मग टेन्शन नसतं। त्यानंतर लगेच इकडं घरं झाडायला घेतले। लक्ष्मी यायच्या आधी कसं घरं झाडलेच पाहिजे, 4 सांजाला आपण म्हणतो ते। तर इथं ना ह्या गादीची खोळ बघा मी ना शिवायला टाकली होती, नाशिकला होते तेव्हाच। आणि शिवायला ज्यांच्याकडे टाकली ना त्यांनी पूर्ण पैसे घेतले, पण ती खोळ काही व्यवस्थित शिवली नाहीये, म्हणजे कमी पडती गादीला। मी माप तर व्यवस्थित दिलं होतं, पण ती मी ना तिथं घालून नव्हती पाहिली। इकडं संगमनेरला येऊन आणि मग ती गादीला घातली तेव्हा कळालं की खोळ अपुरी शिवली। तर त्याला आता मला थोडंसं काहीतरी जॉईंट देऊन आणि ती खोळ अशी पूर्ण करून घ्यावी लागेल। आणि इकडे बघा रुईला थोडासा अभ्यास करायला लावला होता। तिला 1 to 100 पर्यंत आहे ना येतं लिहितं बरं का, पण ती खूप कंटाळा करतीये। तर ती बघा आता किती छान असं लिहितीये। फक्त बारीक बारीक लिहायचं, मग आई म्हणजे कंटाळा आला असं आईला समजल, मग आई नको म्हणाल असं तिला वाटतं, म्हणून तिचं चालू आहे। आणि तोंड बघा कसं वाकडं तिकडं होतंय। तर असे मुलांचे नखरे चालू असतात। तिला सारखं अभ्यास करायला म्हणजे कर म्हणून असं सांगावं लागतं सारखं सारखं।
तरी पण तिच्याकडून मी बऱ्यापैकी आता करून घेते अभ्यास, कारण सारखं खेळायला जाणं मग त्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन जातं. तर एवढं सगळं काम आवरता आहे ना मला 6:30 वाजले होते. तरी तर म्हटलं चला आधी देवपूजा करून घेऊ आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करू. स्वयंपाक आहे ना मी थोडासा लवकरच करते, कारण कसं जेवण लवकर झाले ना मग पुढचेही काम आपले लवकर होतात. आणि मुलं म्हणजे रुई कसं वेळेवर झोपायची मी तिला सवय लावली ना, मग वेळेवर जेवलं म्हणजे झोपतं पण वेळेवर येतं. आणि जेवण आहे ना लवकर केलेले चांगले असते आपल्या आरोग्यासाठी, त्यामुळे मी शक्यतो लवकर जेवण करते. आणि इथं बघा अहोंनी काढलं होतं जे की ना फिल्टरचं जे काही म्हणजे थोडंसं सामान होतं ना ते ठेवून देऊ म्हणे एका खोक्यात, आणि जे फिल्टरचं खोकं होतं ना ते टाकून देता येईल, कारण सारखे खोके आता नकोसं वाटायला लागलं, कारण ते आवरायचं म्हटलं तरी खूप राहाडा पडतो मला आवरायला. तरी ते ना भांड्यांचं खोकं होतं त्याच्यातच सर्व काही ठेवून घेतलं आणि त्यानंतर लगेच मी इकडे स्वयंपाकाला सुरुवात केली. तर आज शेवग्याच्या शेंगाची काळी भाजी करायची होती, ज्या की बाजारातून ताज्या शेवग्याच्या शेंगा आणलेल्या होत्या ना त्याचीच मग भाजी करते मी. कारण कसं ह्या शेवग्याच्या शेंगा सुकल्या ना तर भाजी छान लागत नाही, आणि काळी भाजी बऱ्याच दिवसाची माझी झालीच नव्हती तर म्हटलं करू. तर ताईंनो सायंकाळच्या रुटीनमध्ये ना आपण टाइमपास न करता, म्हणजे कुठलंही रुटीन असो सायंकाळचं किंवा सकाळचं, टाइमपास न करता जर आपण कामं केले ना आपले कामं पटपट आवरतात. आणि टाइमपास जास्त कशात होतो तर मोबाईल बघण्यात आपला जास्त टाइमपास होतो. कसं व्हॉट्सअप वगैरे जे काही महत्त्वाचं असेल ना ते आपण बघितलं तर काही अडचण नाही, पण सोशल मीडियावर आहे ना आपण काम करताना म्हणजे जास्त काही बघू नये असं तरी मला वाटतं. कारण आपण काय करतो कामाच्या नादात काम आहे ना म्हणजे बाजूलाच ठेवतो, आणि यूट्यूब वगैरे जर घेतलं ना हातात तर ते आपण म्हणजे 10 मिनिटं म्हणता खूप वेळ बघत बसतो आणि वेळ आपल्याला कळतही नाही. त्यामुळे ना म्हणजे सोशल मीडियावरती कामाच्या टायमाला सोशल मीडिया किंवा फोन झालं बाजूलाच ठेवलेला बरा असतो. तरी ते ना कपडे वाळत घालण्यासाठी दोरी बांधायची होती, तर अहोंना मी ती बांधा म्हणत होते. तर ती अहो मग बांधताय दोरी, आणि रुई आली. रुई म्हणे आई मला मोबाईल दे, तर तिला म्हटलं मी मोबाईल शूटसाठी लावलाय. तरी ते ना दोरी बांधली अहोंनी. आणि इकडे ना आता बॅनर बांधायचं होतं, जे की म्हणजे साड्यांसाठीचं जे बॅनर छापलेलं होतं ना मी ती इथं अजून बांधलेलंच नाही बाहेर, तर म्हटलं ते पण लावून देऊ. तर त्यासाठी मग दोऱ्या काढताय. आणि इकडं मी काळा मसाला पण काढला, सोबत चपात्यांचं पीठ मळून घेते. बाजरीचं दळण काय अजून दळून आणलेलं नाहीये मी. जर बाजरीचं दळण असतं ना मग टेन्शन नाही राहत, म्हणजे 2 भाकरी झाल्या की झालं. चपात्यांचं कसं पीठ मळा वगैरे सर्व भरपूर सारा कुटाणा असतो. आणि काही ताईंच्या आहे ना कमेंट येते की ताई आमचं आहे ना म्हणजे रुटीन सेट होत नाही, तर त्यासाठी काय करावं. तर रुटीन सेट होण्यासाठी ताईंनो आपण आपल्यातच बदल केले पाहिजे. म्हणजे जे काम आहे ना लगेच करायचं आहे ना ते लगेच करून टाकायचं, जास्त टाइमपास त्यात करायचा नाही. आपण कसं म्हणतो 5 मिनिटांनी करू 10 मिनिटांनी करू, त्यात आहे ना वेळ खूप निघून जातो आणि मग आपलं रुटीन सेट होत नाही. तर मी माझं रुटीन आहे ना अशा प्रकारे सेट केलंय की जे काम लगेच करायचं आहे ना ते करायचंच, मग ते म्हणजे थोड्या वेळाने करू किंवा उद्या करू अशावर काही ढकलायचं नाही. असं जर केलं ना बरोबर रुटीन सेट होऊन जातं. तर इथे आहे ना आमचे जेवण आहे ना म्हणजे 8 पर्यंत आहे ना झाले पाहिजे, 8:30 पर्यंत लई असं माझं सेट झालेलं आहे. म्हणजे अहो येतात ना मग त्याच्यानंतर म्हणजे ते आल्यानंतर लगेच स्वयंपाक करणं वगैरे माझं. आणि एक सवय पण लागली, त्याच्यामुळे रुईला पण लहानपणापासून सवय लागली आहे की वेळेवर झोपायचं. ती सकाळी पण लवकरच उठती, नाही तर काही मुलं कसं उशिरा उठतं 8ला 9ला, तर रुईचं तसं नाहीये. एकदा रात्री लवकर झोपली ना ती 7 पर्यंत उठून जाते, आणि 7 पर्यंत उठलं ना आपलं पुढचं काम आवरायला सोपं पडतं. म्हणजे मुलं शाळेत जात असले ना तरी पण आपल्याला जास्त काही टेन्शन येत नाही. तर अशा प्रकारचं मी रुटीन सेट केलंय. त्यानंतर इकडे ना गाजराचा हलवा बनवायचा होता, तर अहोंना म्हटलं मी गाजर किसा, पण त्यांनी गाजर किसायला सुरुवात करेपर्यंत माझ्या चपात्या पण झाल्या, भाजी पण झाली, आणि मी इथं गाजर किसायला घेतला आता. आणि काही माझ्या गोड ताई मैत्रिणी कमेंट करताय की तुम्ही ना प्लॅस्टिकचा चॉपिंग बोर्ड वापरू नका, जो आपला लाकडी मिळतो तो वापरा. तर ताईनो हा मी जो चॉपिंग बोर्ड आहे ना तो प्लॅस्टिकचा नाहीये, वेगळं आहे त्याचं फायबर, आणि एका साईडला स्टीलचा आहे तो. तर मी असं किसण्यासाठी वगैरे आहे ना मग तो असा म्हणजे या साईडनीच किसते, जेणेकरून ते सटकत नाही. मागच्या साईडने ना तो स्टीलचा आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते हा चॉपिंग बोर्ड कसा येतो, आणि मला व्यवस्थित वाटतो हा चॉपिंग बोर्ड, म्हणून मी लाकडी घेत नाही. लाकडी कसं घेतला होता मी याच्या आधी, पण तो आहे ना लवकर काळा पडून गेला. तर इथं बघा कढईमध्ये भाजी होती, त्यामुळे ना मी गाजराचा हलवा इकडं पातेल्यात करते. तर 2 चमचे तूप टाकून घेतलं आणि त्यात आहे ना गाजर टाकून घेतलं. आज मी ना दूध न वापरता कोरडा जो गाजराचा हलवा असतो ना तोच बनवणार आहे, कारण रुईला जास्त करून गाजराचा हलवा आवडत नाही.
आणि दुधाचं जर केलं ना मग ती अजिबातच खात नाही. बिना दुधाचा असेल ना तिला तो तरी थोडाफार खाती, त्यामुळे मी असा बनवते. तर गाजर आहे ना थोडेसे वाफून घेतले झाकण ठेवून मी, जेणेकरून आहे ना लवकर मऊ होतात गाजर. तुमचे दादा म्हणता बायकोला काही कळत नाही, मला सगळं कळतं. तुम्हाला काय कळतं? मस्करी चालू, अशी मस्करी. बघितलं तुमची दादा कशी मस्करी करता आणि तुम्ही म्हणता दादा बोलत नाही, दादा शांत आहे. व्हिडिओ मध्ये शांत राहायचं, नंतर बोलायचं. नंतर इतकं चालतं ना तर मस्करी का? चला मस्त जेवण करतोय आम्ही. तुम्ही पण या जेवायला. काय शिरा? कुठे शिरा आहे? शिरा नाही, आपला हलवा, गाजरचा हलवा. आवडला काचा? तिला हलवाच आवडत नाही, कसंही बनवा. आता दूध टाकून बनवला होता तोही नाही आवडला, आज बिना दुधाचा बनवला तोही नाही आवडला. फक्त पोंगे आवडतात. हा पोंगे खाल जरूर घेऊ. तर आमचे जेवण आहे ना 8:30 पर्यंत झाले होते आणि जेवण झाल्यानंतर लगेच मी इकडे भांडे घासायला घेतले. जी भाजी वगैरे उरलेली ना ती काढून ठेवली व्यवस्थित अशी, जेणेकरून आहे ना म्हणजे आपल्याला सगळे भांडे मोकळे करून आणि घासता येत्या. आणि ताईंनो, तुम्हाला जर भांडे घासायचा कंटाळा येत असेल ना, आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप छान असा टिप्स सांगते, ज्याचा आहे ना तुम्हाला खूप छान असा फायदा होईल. तर आहे ना भांडे घासायला घेताना काय करायचं, भांड्यातलं खरकट आहे ना सर्व आधी काढून घ्यायचं, जेणेकरून कसं नंतर भांडे घासायला आपल्याला सोपे जातात आणि कडक भांडे जे असतात ना ते पण भिजतात. तर मी आधी ना सर्व भांड्यांमधला असं खरकट काढते, त्यामुळे ना आपल्याला म्हणजे भांडे लवकर घासून होतात आणि तेलकट वगैरे सगळं काही निघून गेलं ना मग आपल्याला म्हणजे घासणी जास्त तेलकट होत नाही आणि सारखं सारखं मग साबण वगैरे लागत नाही. तर इथं बघा सर्व खरकट आधी काढून घेतलं आणि ते कचऱ्याच्या डब्यात टाकून दिलं. त्यानंतर लगेच इकडे भांडे घासायला सुरुवात केली, पण त्याआधी ना बेसिन घासून घ्यायचं, बेसिन आणि नळ घासून घ्यायचं. आज आहे ना मी नळ आधी घासला होता आणि इथे ना आता बेसिन मधली जी जाळी ना ते सर्व काही घासून घेते आणि वेगळ्या घासणीने घासते मी बेसिन. जे की भांडे घासायची घासणी ना त्या घासणीने नाही बेसिन घासायचं, कारण कसं ते थोडं बॅक्टेरिया वगैरे असतात ना मग त्याचं इन्फेक्शन होतं. त्यानंतर इकडे भांडे घासायला सुरुवात केली मी आणि ना भांडे सर्व घासून आहे ना असे बेसिनमध्ये ठेवायचे. इथे ना म्हणजे आपण आहे ना एकदा साबणमध्ये ना घासणी बुडून घेतली की म्हणजे 2-3 भांडे घासून घ्यायचे मगच बुडवायची. पण आज माझे भांडे ना जास्त तेलकट आहे, त्यामुळे ना मी काही भांड्यांना ना सारखी घासणी साबणीमध्ये बुडवते. पण आपण जर एकदा घासणी बुडून घेतली ना साबणामध्ये तर 2-3 भांडे घासून होतात आणि आपलं काम पण भरभर आवरतं. आणि बेसिनमध्ये सर्व भांडे ठेवून घेते मी. जे की आपली छोटे भांडे आहेत ना ते आधी घासायचे आणि मग नंतर मोठे भांडे घासायचे. याच्यामुळे ना आपले भांडे पण लवकर होतात आणि म्हणजे जास्त भांडे आपण घासून ठेवू शकतो, वेळ वाचतो आपला. नाहीतर मग आहे ना आपल्याला भांडे घासायचा कंटाळा येतो, मग ते कंटाळा केला की मग खूप बोर होऊन जातं. त्यामुळं आधी ना असे भांडे घासायचे. मी पण आधी ना खरकट वगैरे असं काही काढून नव्हते घेत, त्यामुळं मला जास्त वेळ लागायचा. पण जेव्हापासून मी खरकट काढून घ्यायला लागले ना तेव्हापासून मला वेळ खूप कमी लागतो आणि भांडे लवकर होऊन जातात. तर इथं बघा माझे ना भांडे अर्धे भांडे घासून झाले आणि ते भांडे मी आता धुवून घेते आणि वाटत पण नाही की मी 5 मिनिटात एवढे अर्धे भांडे घासले असतील. भांडे घासण्याचा वेळ पण याच्यामुळं कमी होऊन जातो. तुम्ही पण असं करून बघा, आधी खरकट काढून घ्या, बेसिन घासून घ्या आणि मग त्या घासलेल्या बेसिनमध्ये भांडे घासून ठेवा. मग मला सांगा की म्हणजे तुम्हाला कसं वाटतं भांडे घासायला आणि भांडे लवकर होतात की नाही. इथं बघा अर्धे भांडे घासून झाले आणि हा जो माठ आहे ना ताईंनो, हा 5 वर्षापासूनचा माठ आहे, पण त्याच्यात अजून पाणी गार होतंय आणि व्यवस्थित आहे. त्या दिवशी एका ताईंनी कमेंट केली होती की तुमचा माठ फुटला नाही का एवढ्या दिवसात. तर नाही ताईंनो, ज्यावेळेस मी लग्न करून नाशिकला गेले होते ना त्यावेळेस हा माठ घेतला होता, अजून तो तसाच आहे. तर इथं भांडे झाल्यानंतर आहे ना मी बेसिन परत एकदा घासून घेतलं वरती लाईटली, कारण इथं आहे ना मुंग्या खूप होतात, त्यामुळं घासणं गरजेचं आहे. तर इथं मी घासलं. तुम्हाला जर वाटलं ना नाही घासावं तर नाही घासलं तरी चालेल, कारण आधी आपण घासलेलं असतं. पण मी एकदा परत असा हात मारून घेत असते, कारण थोडंसं खरकट राहिलं ना मग मुंग्या होऊन जातात. तर सर्व वायपर वगैरे घासून घेतलं, सर्व पाणी काढून घेतलं आणि नंतर इकडे गॅस शेगडी घासायला घेतली, कारण कसं भांडे घासलेलं पाणी मग उडतं आणि परत मग गॅस शेगडी नंतरच घासलेली परवडते मला. तर इथे ना मी गॅस शेगडी व्यवस्थित घासून घेते. गॅस शेगडी ना मी सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम शक्यतो करून घासत नाही,
कारण म्हणजे कसं इथं गॅस ओटाही छोटा पडतो आणि ते पाणी ना उलटं जातं कधी कधी त्याच्यामुळं. पण आज संध्याकाळी पण घासली, कारण म्हणजे काळी भाजी केलेली होती, ते कांद्याचं वगैरे सर्व उडालेलं होतं, त्याच्यामुळं मग घासून घेतली. इथं वायपरनी सर्व असं पाणी काढून घेतलं आणि मस्त असं सगळं काही आवरून झालंय माझं. तर भांडे घासण्यासाठी आणि किचन आवरण्यासाठी मला फक्त 10 मिनिटाचा वेळ गेला, याच्यापेक्षा जास्त वेळ जात नाही. फक्त जेवण केल्यानंतर आहे ना आपण टाइमपास करायचा नाही, म्हणजे कंटाळा करतो आपण किंवा 1-2 मिनिटं बसतो, तर तसं नाही. जेवण झालं की लगेच त्या क्षणाला उठायचं आणि लगेच आवरायला सुरुवात करायची, जेणेकरून आहे ना आपलं काम पटकन आवरतं आणि आपल्याला नंतर स्वतःसाठी वेळ देता येतो. तरी ते आहे ना मी वरच्या टाईल वगैरे चांगल्या पुसून घेतल्या एका ओल्या कपड्याने, कारण वरती पण उडालेलं असतं आणि ते व्यवस्थित वाटतं. आणि माझी पोत आहे ना ताईंनो अशी गॅसच्या बटनांमध्ये गुतून आहे ना बऱ्याच वेळा तुटती, तर त्यासाठी काय करावं तेच कळत नाही. छोटी पोत तर मला आवडत नाही आणि मोठी असली की ती अशी गॅसच्या बटनांमध्ये शक्यतो करून गुततीये. तर इथं बघा सर्व काही आवरलं, जे कापड होतं ते पण पिळून आणि असं किचनवरच सुकायला टाकलं. आणि त्यानंतर आहे ना मग इकडं फिल्टरमधलं पाणी काढून आणि माठ भरायचा होता. माठ धुतलेला होता कालच, त्यामुळं आज काही धुवायचा नव्हता, फक्त भरायला लावला. तर असं प्रकारे आहे ना माझं रुटीन आहे. सर्व काही काम आवरलंय, इकडं किचन पण व्यवस्थित पुसून झालंय आणि फिल्टर लावलंय. फिल्टर संध्याकाळीच लावत असते, कारण तिथं कसं बोर्ड नाही, त्यामुळं असं एक्सटेन्शन बोर्ड जोडून आणि मग लावावं लागतं. तर मग माझं भांडे वगैरे झाले का मगच लावत असते मी फिल्टर, आणि 1 तासात मग भरून जातं. म्हणजे एक फिल्टर काढलं आणि एक भरून ठेवलं की बरोबर दिवसभराचं काम होऊन जातं. तर चला मग अशा प्रकारे आहे ना माझं रुटीन आहे. आता 9:15 वाजलेले, तर 9:15 पर्यंत आहे ना सर्व काही आवरलं माझं काम. तर चला या नोटवर हा रुटीन ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.